नमस्कार, मी सायली मराठे. न्यूज शाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आपण आहोत राधानगरी विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव या ठिकाणी. इथे बरेचसे ग्रामस्थ आपल्याला दिसत आहेत. आपण जाणून घेऊयात या निवडणुकीच्या अनुषंगानं या ग्रामस्थांच्या मनामध्ये काय आहे, नेमका या विधानसभा मतदारसंघातून त्यांना कोण आमदार म्हणून हवं आहे किंवा या निवडणुकीविषयी त्यांची मते काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. चला, आहे का पिंपळगावचेच काय नाव आपलं? पांडुरंग सुर्वे. बरं, निवडणुका चालू आहेत, काय याविषयी काय मत आहे तुमचं निवडणुकीविषयी? काय मत काय नाही, काय मतदान करायचं आहे की नाही? मतदान करणार की करणार आहे. बरं, मग काय वाटतंय कोण येईल आमदार म्हणून निवडून? आता काय कसं सांगायचं, कोण पाहिजे, कोण आमदार तुम्हाला ते सांगा. आम्हाला आमदार आहे हां, आंबेडकर. बरं, गेल्या 10 वर्षात के.पी. पाटील आमदार होते, सध्या आता 10 वर्ष आंबेडकर आमदार आहेत. विकास कुणी नेमका केलाय गावात तुमच्या? गावात विकास आंबेडकरने केलाय. बरं काका, तुमचं काय मत आहे, काय सांगाल तुम्ही? आमचं तेच मत आहे. काय विकास काय केलाय गावचा? सगळा विकास केला, रस्ते केल्यात, पाणी केल्यात, बरं, बरंच काम काहीतरी केलं. पण ते विरोधक म्हणतात काय विकास केला नाही आंबेडकरांनी, ते माफ म्हणतील. रस्ते केले आणि रस्ते खराब झाले म्हणतात. काय मत आहे निवडणुकीविषयी? काय मत आहे आपलं काका? आम्हाला काय समजत नाही, पण आम्ही शेतकरी आहे, आम्हाला काय निवडणुकीविषयी काय मत आहे तुमची? तुमच्या भागामध्ये विकास कोणत्या आमदारांनी केलाय किंवा काय विकास झालाय गावात विकासाचं? बर, 10 वर्ष के.पी. पाटील हे आमदार होते, 10 वर्ष सध्या प्रकाश आंबेडकर हे आमदार आहेत. तर गेल्या 20 वर्षात साधारण कोणी विकास नक्की केलाय? त्यापूर्वी पाईपलाईनचं जाकवेलचं कामं मंजूर झाली, ते आता झाल्यात पूर्ण, म्हणजे मंजूर झालेली कामं पूर्ण झाल्या. विकास नेमका कोणी केलाय, म्हणजे के.पी. पाटलांनी केलाय की आंबेडकरांनी केलाय? आता आम्हाला माहिती आहे म्हणून आधी मंजूर झालेली कामं आता झाल्यात म्हटल्यानंतर कुणी केलाय म्हणायचा. बरं, म्हणजे तुमच्या काय समस्या काय आहेत की नाहीत, की गावात सगळी विकास कामं पूर्ण झालेली आहेत, काय सांगाल? काही रस्ता आहेत अजून पूर्ण व्हायचं. रस्त्यांची समस्या आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय आहे? पिण्याचे पाणी आता व्यवस्थित आहे. इथे काय युवकांना रोजगाराच्या संधी काय उपलब्ध झालेल्या आहेत की नाहीत मतदारसंघात? रोजगाराची संधी मशिदी. उमेदवार कोण कोण आहेत, काय तुम्हाला आयडिया? उमेदवार म्हणजे तिकडे हे लोक गद्दारी थोडीफार करायला, त्याच्यामुळं जवळजवळ एकानं जर 50 कोट घेतलं तर 40 लोकांनी मिळून किती घेतलं? 4×5 = 20. 2000 कोट घेतलं. 2000 कोट घेतलं, त्याच्यात सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असते. शेतकऱ्यांसाठी काय सरकार करतंय की? त्याच्यामुळे बदल शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ केलं सरकारने. अहो, शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ कधी केलं? कर्ज माफ झाली की शेतकऱ्यांसाठी? कधी? पहिले झालेलं सांगितलं का? लाडक्या बहिणींच्यासाठी 10 वर्षापूर्वी त्याने आठवायला पाहिजे होतं. बहिणी आमच्या लाडक्या आहेत. बरं, आता का आठवलं? झालं म्हणजे एक जागी लीड मिळाली झालं. हो, बरं, दिंडेवाडीत काय धरण बांधले वाटतं, काय विकास काय तुमच्या गावचं झालाय? धरण बांधले, आमची शेती गेली 3 एकर. आमचं काय ते सांगा, आमचं पैसे कोण द्यायचे सांगा. आता सध्या तुमचं काय व्यवसाय काय करताय तुम्ही? लोक शेती केल्या जाते. बरं, रोजगाराच्या काय सुविधा? काय कोण आले? ही पोर आमची. शाळेच्या काय सुविधा आहेत की नाही? पोरा 7वीला आहे आणि 9वीला आहे. बरं, मग आमदार करायचं का नाही, मतं द्यायची का नाही, काय ठरवलंय? आमदार करायचं की आता जनता ठरविणार. हो, जनता म्हणजे काय? तुम्ही जनता नाही काय सांगा? मी कुणाला देणार ते ज्याचं हे करणार. हो, ते कसं आपण सध्या आपण आहोत पिंपळगाव या ठिकाणी आणि या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या निवडणुकीविषयी लोकांची मते काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. काय कोणती कामं केली आहेत? आता युवकाचं तर कॉलेज कोर्टमध्ये उभारले, तर ॲग्रिकल्चरचं अप्लायचं. आता त्यानंतर आता पेन्शनच्या किती कामं केली, भरपूर कामं केली. वयस्कर योजना वगैरे म्हणा, नंतर जनधन खात्यांचे वगैरे सगळे, लाल बावट्याची कामं, भरपूर कामं केली आमच्याकडे. सगळं विरोधक म्हणतात कामं काही केलेली नाही आहे. भरपूर कामं केलीत, विरोधकांची काहीच कामं नाही केली. 10 वर्ष आम्ही के.पी. पाटलांना बघायला पण नाही, ते असता वेळी. आणि आमच्या गावात के.पी. पाटलांनी एकही काम केलं नाही. रोजगाराच्या संधी काय उपलब्ध केल्या नाहीत म्हणतात. स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना बाहेर पुण्या मुंबईला पाठवायला लागतंय. स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी भरपूर आपल्या याच्यामध्ये विधान भवनामध्ये भरपूर प्रश्न मांडले त्यांनी, चांगले खूप युवकांसाठी.
म्हणजे एकंदरीत 10 वर्ष के.पी. पाटील आमदार होते, आता सध्या 10 वर्ष प्रकाश आंबेडकर हे आमदार आहेत. विकास नेमका कोणी केलेला आहे? आंबेडकरांनी केला आहे भरपूर, 100% विकास त्यांनीच केला आहे. के.पी. पाटील असताना त्यांनी एकही विकास नाही केला, किंवा पिंपळगाव आले पण नाही. आणि जेव्हा 10 वर्ष आलेत ना, के.पी. पाटीलकडे आले पण नाही फिरकून बघायला गावामध्ये कोण आहे का नाही. आता आलेत, आज सकाळ आले तेव्हा प्रचारला. काय वाटते तुम्हाला, कोण निवडून येईल वाटते आणि कोण आमदार व्हावं अशी तुमची हे आहे? युवकांचं परिणाम आंबेडकर साहेब येणार. ए.वाय. पाटलांच्या साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर ए.वाय. पाटील हे नाव ऐकून माहीत आहे, परंतु त्यांचा जनसंपर्क कुठल्याही माध्यमातून किंवा त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवावी असा अजून त्यांचं काही म्हणजे आमच्या तरी मतदारसंघात काही कामाच्या स्वरूपातून वगैरे काही दिसण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे ए.वाय. पाटलांना सध्या तरी आमच्या इकडं बुधगड आजरा त्या इथल्या जनतेनं स्वीकारणे जरासं अवघड वाटतं. त्यांना विरोधकांना कुठल्या पद्धतीचा विकास पाहिजे हे तुम्ही विचारून घ्या, आणि त्या पद्धतीचा विकास झालाय का नाही ते बाईट आम्ही फेस टू फेस गेल्यानंतर त्याची उत्तरं आम्ही देऊ. इथं जर असली विरोधक तर त्यांना बोलून घ्या. रोजगाराच्या संधी काही उपलब्ध झालेल्या नाहीत म्हणतात. रोजगाराची संधी कसं आहे, रोजगाराच्या संधीच्या दृष्टिकोनातून सगळं काही प्रयत्न चालू आहे. काय तूप खाल्यानंतर भूक कधीच येत नसते. रोजगाराच्या संधी आणायची असेल तर अजून काही कालावधी आहे त्या आमदारांना मिळाला पाहिजे. त्यावेळेला MIDC सारखे वगैरे मार्गी प्रश्न लावून ते सोडण्याचं काम त्यांनी जरूर करतील. आणि बेरोजगारांना निश्चितच त्यांनी येत्या 5 वर्षात त्यांना संधी मिळाली आणि मिळणारच. रोजगारसुद्धा हे 100% उपलब्ध करून देणार. ते म्हणतात की 2 टर्म केले नाहीत आणि इथून पुढच्या टर्मला नाही, मग के.पी. पाटलांनी 2 टर्म केले. त्यांनी ऐतिहासिक काम एखाद्या विरोधकांना आम्हाला बोलून दाखवलं की के.पी. पाटलांच्या काळात हे काम एक ऐतिहासिक झालेलं आहे. एक कुठला तरी डॅम झालेला आहे, शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत, किंवा आणखीन काय त्यांनी MIDC 10 वर्षात काय उभा केली ती कुठं आहे ते दाखवावी, किंवा 10 वर्षात त्यांनी रोजगार काय दिला आहे ते दाखवून द्यावं. फक्त त्यांचं कसं पहिल्यापासून एक फाउंडेशन त्यांचं बिजलीचा कारखाना हे मिळाल्याने त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी किंवा त्यांच्यापासून जे काय त्यांच्याकडे सत्ता आहे त्या परेडमध्ये जे काही कामगार आहेत, जे काही त्यांच्या काळात भरती केलेलं नाही, त्याच्या पाठीमागचं कोण काय जे कारखाना होते त्यावेळेला बसलेले आहेत, त्याच भरतीवर फक्त हे गेले. आणि 20-20 झाला रिटायरमेंटला माणूस आला तर त्यांना रोजगारावर घेतले, परंतु चिठ्ठीवरच ठेवले, त्यांना अजून परमनंट करून ठेवले नाही. तर त्यांनी काय तरुण हातांना रोजगार द्यायचं वार्ता करणार, कशा बेसवर त्यांनी करतात त्याची उत्तरं पण त्यांनी इथे येऊन द्यावी. आम्ही फेसबुक बोलायला तयार आहे. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.